प्रभाग क्रमांक 28 काला तलाव परिसरामध्ये शिवसेनेच्या पथ आणि परंपरेनुसार आज या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे। तशाच प्रकारे बोर्ड पुढे रामनगर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मागच्याच आठवड्यामध्ये साईबाबा नगर, मनीषा नगर त्या बाजूला सुद्धा बोर्ड लावण्यात आलेला आहे। अशा प्रकारे चारही प्रभागांमध्ये शिवसेनेच्या पथ आणि परंपरेनुसार बोर्ड लावण्याची जी प्रथा होती ती आपण पूर्ण केलेली आहे। त्या प्रसंगी आपले युवा नेतृत्व शहराचे वैभव शेठ भोईर, आपले युवा अध्यक्ष दिगंबर ठाणगे, संदीप पगारे, दीपक बालेराव, विकास पेंटर, नितीन कदम, रितेश पाबळे, स्वप्नील मोरे, मी स्वतः धर्मेंदर सिंग आणि विजय सिंग आणि इतर सर्व महिला आघाडी, महिला शहर संघटक आणि गणेश ठाणगे हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत। त्यानुसार आज या बोर्डाचे ओपनिंग झालेले आहे। त्यामुळे मी मनापासून या सर्वांना शुभेच्छा देतो आणि असंच काम शिवसेनेचं या लोकांनी मोठ्या प्रमाणात करावं। कुठल्याही प्रकारचा संकोच बाळगू नये। संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी आहे। टीका टिप्पणी करणारे लोक अनेक असतात, परंतु काम करणारे कार्यकर्ते हे मोजके असतात। नाव ठेवायला भरपूर असतात, पण काम करायला मोजके असतात। त्यामुळे या मोजक्या लोकांच्या पाठीशी मी तर सदैव आहे, संघटना आहे आणि आमदार विश्वनाथ भोईरसुद्धा त्यांच्या पाठीशी आहे। त्यामुळे काळजी करू नका। भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या सर्व गोष्टी पुरवण्याचं काम मी करेन, यात काही शंका नाही। आज तुम्ही सगळ्या बहुसंख्येने या ठिकाणी आलात, महिला आघाडी आली। एवढी महिला आघाडी काल्या तल्यावर जर का 28ला एक झुंजार अशा कार्यकर्त्यांच्या मागे उभी राहिली, त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही एवढं मी आज बोलतो आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एक बार धन्यवाद देतो। अजून एक बोर्डाचं पुढे ओपनिंग आहे विकास पेंटर यांच्या ऑफिससमोर रामनगरला, तर सर्वांनी त्या ठिकाणी हजर राहायची अशी माझी विनंती आहे।